I'm I'm starting the recording. Okay. Now we also saw, ओके, वेअर. आता जेव्हा आपण बघितलं की वेअर मध्ये काय आहे, मला काहीतरी कंडिशन आहे, म्हणजे ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू मॅच झाली पाहिजे. म्हणजे आता कॉलम 1 आहे. ठीक आहे, आता मी कॉलम मध्ये काय घेतलंय, मोड घेतलंय आणि मी व्हॅल्यू काय सांगते, ट्रेन सांगते, बरोबर. म्हणजे इक्वेट करते मी की जेव्हा मोडची व्हॅल्यू म्हणजे कार इज इक्वल टू ट्रेन आहे का नाही, फॉल्स आहे. ट्रेन इज इक्वल टू ट्रेन आहे का, ट्रू आहे. आणि प्लेन इज इक्वल टू ट्रेन आहे का, दॅट इज ऑल्सो फॉल्स, राईट. सो ओनली वन रेकॉर्ड विच इक्वल्स, म्हणजे जो रेकॉर्ड एक्झॅक्टली जी जी व्हॅल्यू एक्झॅक्टली मॅच होईल, फक्त तीच व्हॅल्यू रिटर्न होणार. ओके. मग आपण हे पण बघितले, काही कम्पॅरिझन ऑपरेशन्स पण बघितले. काय कम्पॅरिझन ऑपरेशन्स? ओके, पहिलं आपण बघितलं इक्वल टू. ओके, हे त्याचं सिम्बल. नंतर आपण काय बघितलं, लेस दॅन, जे असं आहे, बरोबर. म्हणजे हे कधी येणार, व्हॅल्यू लेस दॅन. म्हणजे मला अशा, आता सपोज फ्रूटचा टेबल कन्सिडर करा. तर आपण भाजीवाल्याकडे गेलो, एखादा फ्रूट घेतला, तर व्हॉट वी कॅन समटाइम्स व्हॉट वी डू इज की माझं बजेट इज लेट्स से ₹50 आहे का ह्याच्यासाठी. तर आपण काय म्हणणार, गिव्ह मी वॉट एव्हर फ्रूट विच इज लेस दॅन 50. मग 50च्या आतमधलं जे काही फळ आहे, 50च्या आतमधली सगळे व्हॅल्यूज इथे मॅच होणार. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज मी इथे म्हणतेय, फॉर एक्झाम्पल फ्रूट लेस दॅन 50, लेस दॅन 50 मला द्या. ओके, म्हणजे काय होणार इथे, कुठल्या व्हॅल्यूज मॅच होणार, 0 to 49 सगळ्या व्हॅल्यूज मॅच होणार. म्हणजे एखादं फळ 49.5 जरी असेल तरी ते मॅच होणार इथे, बिकॉज इट इज लेस दॅन 50. मग लेस दॅन 50 मधली शेवटची व्हॅल्यू काय मॅच होते, जर डेसिमल असेल तर 0.99, इंटिजर असेल तर 0 to 49. बरोबर. आता मला असं पण असू शकतं ना की मला फक्त लेस दॅन 50 नाही, मला इन्क्लुडिंग 50 पण व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे मला असं फळ पाहिजे की ज्याच्यात मला 50 पण आलं पाहिजे. ₹50 फळ आहे ते पण आलं पाहिजे. मग मला इथे कंडिशन काय द्यावी लागणार, लेस दॅन 51 द्यावी लागेल, बरोबर. लेस दॅन 51 केलं तर 0 to 50 पर्यंतच्या व्हॅल्यूज अवेलेबल असतात. पण हे रिडेबिलिटीसाठी थोडंसं कन्फ्युजिंग आहे, राईट. मग वी हॅव वन मोर ऑपरेटर, लेस दॅन इक्वल टू. बरोबर, ह्याचं सिम्बल असेल लेस दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे हे जर लेस दॅन ऑर इक्वल टू 50 केलं मी, तर ह्याच्यात कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज येणार, 0 to 50. बरोबर. इक्वल टू 50 ना, म्हणजे लेस दॅन मध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज कव्हर होतात, लेस दॅनच्या सिम्बल मध्ये 0 to 49 व्हॅल्यूज कव्हर होणार, आणि इक्वल टू मध्ये 50 ही पण व्हॅल्यू कव्हर होणार. ओके. देन वी हॅव सिमिलरली, ह्या सिमिलरच फेज वर मध्ये आपल्याकडे ग्रेटर दॅन आहे. ग्रेटर दॅन. ओके, ग्रेटर दॅन 50. ओके, म्हणजे गिव्ह मी एनी फ्रूट विच इज, ओके, गिव्ह मी एनी फ्रूट विच इज अमाउंटेड ग्रेटर दॅन 50. मग ग्रेटर दॅन 50 मध्ये कोण येणार की 51 पासूनच इन्फायनाइट. 51 पासूनचा कुठलाही मोठा नंबर असेल तो इथे येणार. ओके, आणि सेम ग्रेटर दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅन इक्वल टू हे आहे सिम्बल त्याचं. मग ह्याच्यात कुठल्या व्हॅल्यूज येणार, जर ग्रेटर दॅन इक्वल टू 50 दिली आहे, तर 50 पण कन्सिडर होणार 50 to इन्फायनाइट. ओके. आता तिसरा जो, हे किती झाले, हे 4 5 झाले, राईट, कम्पॅरिझन ऑपरेशन. आता आपल्याकडे आहे, असं पण माझ्याकडे कंडिशन, आपल्याकडे कंडिशन असू शकते की व्हॅल्यू कुठेच कधी मॅच होत नाहीये, और व्हॅल्यू इज
म्हणजे मला अशी फळं पाहिजेत जी फळं आर नॉट पार्ट ऑफ यु नो ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल, म्हणजे जास्त गोड फळं नको आहेत. म्हणजे मला चिक्कू नको आहे, ओके, मला केळ नको आहे, जी किंवा मला खजूर नको आहे. असे जे एलिमेंट्स आहेत, अशी ज्या गोष्टी ज्याच्यात जास्त ग्लायसेमिक इंडेक्स आहे, ते मला गोष्टी नको आहेत. तर मला काय पाहिजे, माझी लिस्ट अशी असली पाहिजे की विच शुडंट मॅच दीज मेनी प्रोडक्ट्स. ओके, मग त्यासाठी एक निगेटचं ऑप्शन आहे. ओके, त्याला म्हणतात नॉट इन ऑपरेशन, नॉट इन ऑपरेटर. ओके, तर नॉट इनचे दोन सिम्बल आहेत. हे एक सिम्बल आहे, म्हणजे लेस दॅन ग्रेटर दॅनचं साईन करायचं. हे दिस इज द सिम्बल इट सेल्फ. ओके, म्हणजे लेस दॅन द्यायचं, मग ग्रेटर दॅन द्यायचं, ह्याला म्हणतात नॉट इन. किंवा काही काही रिप्रेझेंटेशन असं पण करतात, नॉट इक्वल टू. ओके, नॉट इक्वल टू करायचं आणि लिस्ट द्यायची की कशाशी नॉट इक्वल टू असलं पाहिजे. ओके, ह्याला म्हणतात की म्हणजे हे काय करेल, शुड नॉट सिलेक्ट द products which are not in the list. ठीक आहे, हे झालं निगेटचं ऑपरेशन. हे सगळे कंपॅरिझन ऑपरेशन्स आहेत. ओके, आता आता सपोज हे कंपॅरिझन ऑपरेशन घेऊन, आता सपोज हे एक एक्झाम्पल घेऊया. हे जे इन्फायनाईट वाला एक्झाम्पल आहे रे, की जिथे 51 टू इन्फिनिटी पर्यंत जात आहे. पण इन्फिनिटी म्हणजे काय, तो 50 पासून पुढे सगळेच रेकॉर्ड मला देणार. Okay. पण आता कन्सिडर करा की माझं यूज केस काय म्हणतंय, नाही नाही, मला माझं बजेट 51 पासून तर मला जास्त पाहिजे, बट लेस दॅन 100 पाहिजे. ओके, म्हणजे माझी व्हॅल्यू काय पाहिजे मला, की 51 पासून 100 पर्यंत. म्हणजे अशी एखादी वस्तू विच इज ग्रेटर दॅन 51 आहे, बट लेस दॅन 100 आहे. ओके, आता ह्याला जर डायसेक्ट केलं, ओके, ह्याला जर डायसेक्ट केलं तर काय होईल, ग्रेटर दॅन तर आपल्याला माहिती आहे, ग्रेटर दॅन काय 50, ग्रेटर दॅन 50 म्हणूया आपण ह्याला. ओके, आपल्याला माहिती आहे ग्रेटर दॅन तर कसं लिहिणार, की व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 50. आणि लेस दॅन कसं लिहिणार, की लेस दॅन ऑर इक्वल टू 100. ओके, म्हणजे असं एक फ्रूट पाहिजे ज्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 50 आणि लेस दॅन 100 आहे. पण ह्या दोन कंडिशन वेगळ्या वेगळ्या कंडिशन झाल्या ना, म्हणजे मी क्वेरी लिहिताना कशी लिहिणार. म्हणजे सपोज मला ह्याची क्वेरी लिहायची असेल. ओके, म्हणजे आता लेट अस कन्सिडर. ओके, लेट्स कन्सिडर. मी काय म्हणते, सिलेक्ट, सपोज मला कॉलम 1 कॉलम 2 करायचे. लेट्स कन्सिडर फ्रॉम टेबल, फ्रॉम सम टेबल. पण मी काय म्हणते की जिथे फ्रुट्सचं व्हॅल्यू, फ्रूट अंडरस्कोर प्राइस लेस दॅन 50 आहे, ग्रेटर दॅन 50 आहे, प्राइस ग्रेटर दॅन 50 आहे. ओके, ह्या केसमध्ये काय होईल, की तो मला काय देईल, विल गिव्ह ऑल द फ्रुट्स ग्रेटर दॅन 50. बरोबर. आणि मी काय म्हणते, मला असे पण फ्रुट्स पाहिजेत, मला असे पण फ्रुट्स पाहिजेत. सिलेक्ट कॉल 1 कॉमा कॉल 2 फ्रॉम
लोकेशन आणि मी म्हणेल फ्रूट प्राइस जी आहे लेस दॅन ऑर इक्वल टू 100. ओके, ही क्वेरी मला 50 पेक्षा जास्त रुपये असणारी हे देणार, फ्रुट्स देणार. ओके, आणि ही क्वेरी मला काय देणार, 100 रुपयापेक्षा कमी असणारे फ्रुट्स देणार. आता ह्या क्वेरीमध्ये 200 रुपयेवाले, 300 रुपयेवाले, 500 रुपयेवाले जी फळ आहेत ती पण सिलेक्ट होणार. ओके, आणि हे लेस दॅन इक्वल टू जी 100 आहे त्या क्वेरीमध्ये माझ्याकडे 40 रुपयेवाले, 30 रुपयेवाले, 10 रुपयेवाले पण गोष्टी सिलेक्ट होणार. रुपयेवाल्या पण गोष्टी सिलेक्ट होणार, बरोबर. तुम्ही ओपन वर्ड. अच्छा. ओके. Let me see if I can erase it. Okay. Okay, so I'm not able to uh, get rid of this text. Yes, select now. Okay. ठीक है. Anyways, meantime, मी ओके, तर ओके आपण डिस्कस करत होतो की हे लेस दॅन, मला दोन ऑप्शन पाहिजेत. म्हणजे मला लेस दॅन 50 पण पाहिजे आणि ग्रेटर दॅन सॉरी ग्रेटर दॅन 50 पण पाहिजे आणि लेस दॅन 100 पण पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की ग्रेटर दॅन 50 मध्ये तुम्हाला तुमच्याकडे 200, 100, 300, 500 हे सगळे रेकॉर्ड सिलेक्ट होणार. आणि लेस दॅन 100 मध्ये तुमच्याकडे 40, 50, 40, 30 आणि 10 पण रेकॉर्ड सिलेक्ट होणार. पण हे रेकॉर्ड मला नको आहेत का, तर माझी ही पण क्वेरी सॅटिस्फाय झाली पाहिजेत. आणि हे माझे रेकॉर्ड नको आहेत कारण की माझी ही पण क्वेरी सॅटिस्फाय झाली पाहिजे. करेक्ट. ह्याच्यात मग काय करतो आपण, देर इज समथिंग कॉल्ड ॲज लॉजिकल ऑपरेटर इन एसक्यूएल. नॉट इन एसक्यूएल, बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये पण लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. अँड आणि ऑर ते त्याला असं रिप्रेझेंट करतात, अँड आणि ऑर. ओके, अँड आणि ऑरने काय होणार, ह्या त्या दोन क्वेरीज आहेत ह्या आपण कंबाईन करू शकतो. किंवा आपण म्हणू की हे जे वेअर क्लॉजेस आहेत ते कंबाईन करू शकतो अँड आणि ऑरने. ओके, तर ती क्वेरी कशी लिहिणार, सपोज फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणालो, क्वेरी कशी आहे, सिलेक्ट 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 कॉलम 1 कॉमा कॉलम 2. ओके, आणि फ्रॉम टेबल 1. ओके, आणि नंतर आपण काय म्हणतो, वेअर आणि कंडिशन. आता आपल्याकडे इथे कंडिशन काय, वेअर प्राइस इज ग्रेटर दॅन 50 आणि मी म्हणणार अँड प्राइस इज लेस दॅन इक्वल टू 100.
वाय अँड, कारण की मला ह्या दोघांच्या मधलाच फक्त डेटा पाहिजे. असं नाहीये की दोघांची कंडिशन सॅटिस्फाय होती ती डेटा नाही पाहिजे, ह्यांच्या दोघांच्या मधलाच डेटा पाहिजे. ओके, आता जर ह्याला आपण बघितलं तर हे सेट थिअरी जर माहिती असेल तर फॉर एक्झाम्पल हा ग्रुप आहे जिथे सगळे फ्रुट्स आहेत. ओके, 0 to सपोज 1000 मधले. ओके, दुसरा एक ओव्हल शेप आहे, ह्याच्यात पण सगळे फ्रुट्स आहेत 0 to 1000 मधले. पण हा जो शेप आहे, हा जो इंटरसेक्शन आहे, हा इंटरसेक्शन मला काय देतोय, असे रेकॉर्ड्स देतोय. हे 0 to 50 कन्सिडर करा आणि हे 100 पासून पुढचे कन्सिडर करा. हे मला असे रेकॉर्ड्स देतोय जे 50 ते 100च्या मध्ये लाई करतात. बरोबर, आणि ही कंडिशन जी आहे, हे जे ऑपरेशन आहे, हे ऑपरेशन अँड ने सॅटिस्फाय होतं. ओके, तर अँड ने काय होणार आहे, अँड ने आय विल बी एबल टू कंबाईन द रिझल्ट. ठीक आहे, त्या दोघांमधला जे इंटरसेक्शन आहे तो इंटरसेक्शन मला अँड ने मिळणार आहे. ओके, आणि हेच जर ऑरने एक्झाम्पल म्हणजे हेच सेट ऑपरेशन जर ऑरने एक्सप्लेन करायचं झालं तर हा माझा ग्रुप आहे जो 0 to 50 आहे. ओके, म्हणजे लेस दॅन, ओके, 50 to 100, 50 to इन्फायनाइट मी म्हणेल, ग्रेटर दॅन 50चा आहे. आणि हा जो ग्रुप आहे हा 0 to 100 आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 100. ओके, ह्याच्यात जर मी ऑर म्हटलं तर ऑर मध्ये काय तो म्हणेल की ऑर म्हणजे काय की 50 पेक्षा कमी कुठलेही दे सॅटिस्फाय करणारे, किंवा 100च्या पुढचे कुठलेही दे. ओके, इट विल गिव्ह मी ऑल द रिझल्ट आयडियली. बरोबर, सो ऑर म्हणजे काय की एनी ऑफ द कंडिशन शुड सॅटिस्फाय. म्हणजे आता अँड मध्ये जी कंडिशन लिहिते, म्हणजे आपण ज्या दोन कंडिशन 1 लिहिली आहे मी, अँड कंडिशन 2 लिहिली आहे, अँड कंडिशन 2 लिहिली आहे. ओके, ह्या केसमध्ये दोन्ही पण कंडिशन बोथ शुड सॅटिस्फाय. ओके, तो जो रेकॉर्ड आहे, जो रेकॉर्ड आपल्याला सिलेक्ट करायचा त्याच्यात कंडिशन ही आणि ही या दोन्ही सॅटिस्फाईड असतील तरच तो रेकॉर्ड सिलेक्ट होईल. आता आपण ह्याच्यात बघूया, एक्झाम्पल मध्ये बघूया. लेट मी ट्राय अँड गेट दिस. टेक्स्टच जात नाहीये समहाव. लेट मी, थोडं तरी विजिबल आहे, राईट? येस. ओके, ओके, सो लेट ज्या टूल मध्ये ओपन झाले तिथून इरेज करून बघा ना मॅडम. अच्छा, ओके, एक मिनिट. हा, मला, ओके, बट एनिवेज ठीक आहे. लेट मी से, लेट अस सी दॅट एक्झाम्पल अँडचं. ओके, तर अँड मध्ये मग काय मी म्हणाले की दोन्ही कंडिशन शुड सॅटिस्फाय. आता लेट अस से मला असं पाहिजे की असा फ्रूट पाहिजे ज्याचे कॅलरीज जे आहेत शुड बी लेस दॅन से 30.
लेस दॅन इक्वल टू 30. ओके, पण ऍट द सेम टाइम द प्राइस शुड बी लेस दॅन 1. ओके, म्हणजे मी काय म्हणते, मला असं फ्रूट शो पाहिजे फ्रॉम द लिस्ट वेअर कॅलरीज should be less than equal to 30 and the price should be less than 1. Okay, so let us see how interpreter will work. पहिल्या रो मध्ये जाणार, it will check if the price is less than 1 आहे का. हो, this is correct. Okay, so I'll highlight it. Okay, calories less than 30 आहे का, लेस दॅन इक्वल टू 30 आहे का, नाही. सो आय नॉट हायलाइट, आय नॉट सिलेक्ट द कॅलरीज 135. ओके, आता प्राइस लेस दॅन 1 आहे का, तर हे नल मध्ये कम्पॅरिझन होत नाही. ओके, कॅलरीज लेस दॅन 30 आहेत का, नो, राईट. सो आय गो टू द नेक्स्ट रो. ठीक आहे, हा रो मध्ये सॅटिस्फाय नाही होते कुठलीच कंडिशन. आता नेक्स्ट रो मध्ये गेली. नेक्स्ट रो मध्ये प्राइस लेस दॅन 1 आहे का, येस, ट्रू. So I'll highlight it. Okay. At the same time, calories is less than 30 eka, less than or equal to 30 eka. So I'll say yes. So this satisfies my condition. So मी ह्याला सिलेक्ट करणार. Okay. Next row मध्ये गेला. Next row मध्ये it is saying price काय 1.1 आहे. So this satisfies my condition. So I'll highlight this. At the same time, calories आहेत का less than 30? Yes. Okay. I'm going to SQL interpreter is going to the next line. Okay. This is price less than 1 है का, no, कारण की मी less than 1 केलं, right. It is not less than or equal to 1, so this will not get selected. At the same time, calories का less than equal to 30 है, no, this will not get selected. Going to the next phase, next row. ओके, हे कॅलरीज आहेत. कॅलरीज प्राइस आहे, प्राइस लेस दॅन 1 आहे का, येस, ट्रू. नाव दिस कॅलरीज लेस दॅन or equal to 30, right? So this will get selected. Okay. At the same time, going to the next round, is it less than 1? Yes, true. ठीक आहे. आता 65 कॅलरीज लेस दॅन इक्वल टू 30 आहे का, नाही. सो हे नाही सिलेक्ट होणार. गोइंग टू द लास्ट रो. Okay, is calories less than is price less than 1? True. Is calories less than 10, less than 30? True. So this will get selected. आता मी ह्याच्यातलं काय म्हणतेय की जे आहे आपल्याला कुठले रेकॉर्ड सिलेक्ट करायचे विच विल सॅटिस्फाय बोथ द कंडिशन्स. ओके, सो या हायलाइटेड मधले पण हा जो हायलाइटेड आहे जिथे फक्त एकच हे मॅच झाली, it will not get selected. It will only select those जिथे दोन्हीही कंडिशन्स मध्ये सॅटिस्फाय झाल्यात. ओके, म्हणजे ही एक कंडिशन, हा एक रो सिलेक्ट होणार अँड these two rows will get selected. ओके, ओनली दोज रोज विल बी रिटर्न ज्याच्यात दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात. का, तर मी देते अँड. ओके, आणि ह्याच केसमध्ये जर मी इथे ऑर दिलं असतं तर ऑर मध्ये ह्या ज्या हायलाइटेड हे जे दोन ऑरेंज आहेत हे पण सिलेक्ट झाले असते. बरोबर, का, तर ऑर मध्ये और काय बोलतो की आयदर ऑफ द कंडिशन शुड सॅटिस्फाय. एक तर कॅलरीज तरी सॅटिस्फाय होऊ दे, नाही तर प्राइस तरी सॅटिस्फाय होऊ दे. ओके, सो आयदर जरी कंडिशन ट्रू असेल तरी ऑर मध्ये ती व्हॅल्यू रिटर्न होणार. म्हणजे अँडच्या केसमध्ये जर मला 1, 2, 3, 4 रेकॉर्ड रिटर्न होणार आहेत, ऑरच्या केसमध्ये हे जे राहिलेले 2 रेकॉर्ड्स आहेत 5 आणि 6 हे 2 पण सिलेक्ट होणार आहेत, इन्क्लुडिंग द 4 अदर 4. ओके, सो अँड मध्ये both the condition must satisfy असतात. बरं, दोघांची व्हॅल्यू जर ट्रू आली तर आणि तरच तो रेकॉर्ड रिटर्न होणार आहे. आणि ऑरच्या केसमध्ये आयदर ऑफ द कंडिशन शुड सॅटिस्फाय असतं. ओके, ओके, सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. हा काय म्हणतोय की क्वेरी, राईट अ क्वेरी टू फाइंड द नेम्स अँड बेनिफिट्स ऑफ द हेल्दी फॅट्स, healthy fat item
that are less than the 130 calories per serving. Okay, let us drill it down. ठीक है, what it is saying कि write a query to find the names and benefits of healthy fat items that are less than 130 calories per serving. एक तर मला के हे मिळालंय, एक तर क्लू मला मिळालाय की कॅलरीज जे should be less than equal to 130 आहे. Okay, it is saying less than 130. So I'm considering calories less than 130. Now it is saying something about the healthy fat. आता आपण हे बघूया, टेबल बघूया. ओके, टेबलमध्ये हेल्दी फॅटची ही कॅटेगरी आहे. करेक्ट, म्हणजे माझी कॅटेगरी इज इक्वल टू हेल्दी फॅट झाली पाहिजे. कॅटेगरी इक्वल टू हेल्दी फॅट. बरोबर. आता हा काय म्हणतोय, क्वेरी टू फाइंड द नेम्स अँड द बेनिफिट्स ऑफ हेल्दी फॅट आयटम्स दॅट आर हेल्दी फॅट आयटम्स दॅट आर लेस दॅन 130 कॅलरीज. म्हणजे असे आयटम्स पाहिजेत जे हेल्दी पण आहेत अँड द कॅलरीज आर 130 लेस दॅन 130. सो आय विल कन्सिडर की इथे अँड येणार. बरोबर. कॅलरीज लेस दॅन 130 आणि कॅटेगरीज लेस इज इक्वल टू हेल्दी फॅट. आता ऍट द सेम टाइम इफ यू विल रीड इट केअरफुली की क्वेरी टू फाइंड द नेम्स अँड बेनिफिट्स म्हणतोय, म्हणजे काय की सिलेक्ट only the names comma benefits from the table from fruits. आणि वेअर मध्ये येणार कॅलरीज लेस दॅन 130 अँड कॅटेगरी इक्वल टू healthy fats. Okay, so we have to read the question carefully. Okay, आणि त्या हिशोबाने वी हॅव टू डिसाइड अँड वापरायचंय की ऑर वापरायचंय. ओके, आणि अँड आणि ऑर कुठे वापरणार आहे, हे जे वेअर क्लॉज मेन्शन केलंय, वेअर क्लॉज मध्ये जर दोन कंडिशन्स आपल्याला कंबाईन करायच्या असतील तर वी हॅव टू यूज अ लॉजिकल ऑपरेटर अँड ऑर. ओके, दोन्ही कंडिशन्स जर ट्रू करायचे असेल, म्हणजे दोन्ही कंडिशन असा रेकॉर्ड पाहिजे की जो दोन्ही कंडिशन्स म्हणजे मल्टिपल कंडिशन्स फाइंड करेल, मल्टिपल कंडिशन सॅटिस्फाय करेल, तेव्हा अँड वापरायचं. असं जर रेकॉर्ड पाहिजे असेल जो आयदर ऑफ द कंडिशन विल सॅटिस्फाय, त्या केसमध्ये ऑर वापरायचं. ओके, आता मला एक सांगा की असं आहे का की फक्त म्हणजे दोनच क्वेरीज आपण कंबाईन करू शकतो का, म्हणजे दोनच मी ऑपरेशन्स लिहू शकते का, वेअर कॅलरीज लेस दॅन अँड कॅटेगरी इक्वल टू. ओके, नो राईट, आय कॅन ऑल्सो राईट समथिंग कॉल्ड ॲज प्राइस. म्हणजे मी ही प्राइस पण कम्पेअर करू शकते, अँड प्राइस इज लेस दॅन 0.5. ओके, म्हणजे अँड ऑपरेटरने तुम्ही मल्टिपल मल्टिपल वेअर क्लॉजेस कंबाईन करू शकतात. ओके, पण त्या केसमध्ये सिंटॅक्स काय आहे, सिलेक्ट लिहायचा, कॉलम नेम लिहायचा आणि वेअर एकदाच येणार आणि फॉलोड बाय ज्या काय कंडिशन्स आहेत, कंडिशन 1 अँड कंडिशन 2 अँड कंडिशन 3. ओके, वेअर क्लॉज परत रिपीट होत नाही, फक्त अँड रिपीट होणार. ज्या पण कंडिशन सॅटिस्फाय करायच्या किंवा ज्या पण कंडिशन्सला कम्पेअर करायच्या त्या अँडने कंबाईन होत जाणार. ओके, मी स्टॉप करते. आय थिंक आपलं